सलामी जोडी मैदानात पोहोचते अर्थातच अभिषेक कोलकांड आणि त्याच्या सोबत आहे तो म्हणजेच सुयश शिरगावकर. सुयश शिरगावकर अर्थातच वेणेश्वर भाटीहून बिलॉंग करणारा. तर वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिले षटक अर्थात सागरपुत्र अजगोली संघाचा एक जबरदस्त ऑलराऊंडर मनीष ऋतिक तिमसेकर यावेळी गोलच्या मार्गावर दिसतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू राईट हँडर राऊंड द मारा करतो. यावेळी मात्र पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. अर्थातच स्ट्राईक फलंदाज सुयशला या ठिकाणी खेळणं माफ करा अभिषेकला खेळणं या ठिकाणी अवघड जात आहे. अर्थात चेंडू मात्र जातोय तो निर्धाव. ऋतिक तिमसेकर सागरपुत्र अजगोली संघासाठी अनेक वर्ष खूप मेहनत घेतोय. अनेक सामन्यामध्ये जबरदस्त पृथक्करण दिले. म्हणूनच यावेळी मनीष पावसकरने चेंडू हातामध्ये सोपवलाय तो ऋतिक तिमसेकर याच्या. ऋतिक पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या बाजूने राऊंड द मार करतोय. फुलटॉपचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. स्लॉम्पचा चेंडू होता. अर्थात टायमिंग करणं अवघड गेलं ते म्हणजेच अभिषेकला यावेळी लेगबायच्या रूपामध्ये एक धाव जमा होईल. अकाउंट ओपन झालंय ते म्हणजेच नाणेफेकचा कौल हरल्यानंतर दी ग्रेट चॅलेंज कोलतरे संघाचं बिनबाद एक अशी धावसंख्या. 6 षटकांचा सामना 36 चेंडू 36 चेंडू मध्ये कमीत कमी 60 ते 65 धावाचं उद्दिष्ट ठेवावं लागेल ते म्हणजेच दी ग्रेट चॅलेंजर कोलतरे संघाला. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईकला येतोय तो सुयश शिरगावकर मॅन फ्रॉम वेळणेश्वर भाटी संघाचा एक आघाडीचा फलंदाज. बऱ्याच वेळा सलामी काही वेळा वनडाऊनच्या रूपामध्ये मैदानामध्ये पोहोचतो. आज मात्र सलामीला येतोय. यावेळी एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. अर्थातच तेवढंच चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. सुरक्षित दोन्ही फलंदाज अर्थातच सुंदर रन बिटवीन द विकेट अभिषेक आणि सुयश शिरगावकर यांच्यामध्ये. सुयशने आपलं खातं खोललं 2 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते बिनबाद 3 अशी धावसंख्या. बिग मॅच मित्रांनो आपण पाहताय. यावेळी मात्र चेंडू जातो सीमारेषा बाहेर खणखणीत दणदणीत चौकार आणि चौकाराने धावसंख्या झटकन बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 7 पर्यंत मदत. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण पाहताय सागरपुत्र अजगोली आणि दी ग्रेट चॅलेंजर कोलत्रे यांच्यामध्ये. पुन्हा एकदा ऋतिक याचा या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने खेळतोय सुयश याला. ओहो सुंदर चेंडू प्लेसमेंट या ठिकाणी. ओहो यावेळी मात्र डायरेक्ट हिट. हा ना यावेळी अर्थातच हे कॉलिंग थोडंसं चुकीचं होतं. अर्थात स्ट्राईकला होतं सुयश. ज्यावेळी चेंडू हा स्ट्राईक एंडला अर्थातच पंचांच्या मागच्या साईडला जातो त्यावेळी खरा कॉलिंग असतो तो जो स्ट्राईक फलंदाज असतो त्याचा. यावेळी सुयशने स्ट्राईक अर्थातच कॉलिंग केलं होतं हा प्रश्नचिन्ह होता. यावेळी मात्र स्वतः फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा अर्थात झेल घेण्याचा प्रयत्न. हो हो यावेळी मात्र संधी गमावली जाते. नेम चुकतोय. यावेळी मात्र सुयश शिरगावकर याच्याशी कॉम्बिनेशन थोडंसं अवघड जात आहे. अभिषेकचं अर्थातच रनआउटची विकेट मिळाली होती. त्यानंतर नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झालाय तो मैदानामध्ये पवन खारवडकर. बाल बचावतो मित्रांनो. अर्थातच धावसंख्या या ठिकाणी स्थिर आहे ती म्हणजेच पहिले षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकांची धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 7 पर्यंत. मध्ये ऋतिक तिमसेकर 1 षटक 7 धावा.
एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळतंय ते ऋतिक टिमसेकरला. अर्थातच आजची स्थिती जर आपण पाहिला तर सलामीचा सामना आपण पाहिला स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटी विरुद्ध जल फायटर यांच्यामध्ये. अर्थातच स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटीने यावेळी विजयी सलामी दिली होती. त्यानंतर दुसरा सामना आपण पाहिलात आई आगडेदेवी विरुद्ध सागरपुत्र अजगोली यांच्यामध्ये. सागरपुत्राने आपला वैयक्तिक सामना म्हणजे आजच्या दिवसातील दुसरा सामना जिंकून सागरपुत्राने खातं ओपन केलं होतं. त्यानंतर स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटी आणि दी ग्रेट चॅलेंजर यांच्यामध्ये आपण सामना पाहिलात. अर्थातच स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटीने दुसरा विजय मिळवला होता तर दी ग्रेट चॅलेंजर संघाला पराभव स्वीकार लागला होता. तर या अगोदरचा सामना आई आगडेदेवी पालशेत विरुद्ध जल फायटर यांच्यामध्ये आपण सामना पाहिलात. त्यामध्ये आई आगडेदेवी पालशेत संघाने पहिल्या सामन्यामध्ये पराभव झाला होता म्हणून दुसऱ्या सामन्यामध्ये यावेळी विजय मिळून आपलं अकाउंट ओपन केलं, खातं ओपन केलंय. दरम्यान या ठिकाणी चेंडू जातोय तो एसटीच्या मागे पाहूया किती धाव मिळत आहेत. प्रयत्न अतिशय उत्तम होतोय. अर्थात चेंडू जातो तो सीमारेषे बाहेर खणखणीत दणदणीत चौकार. होतोय. अर्थात काही महत्वाची सूचना करायची आहेत. आजच्या दिवसामध्ये जे जे संघ या ठिकाणी खेळलेत त्या सर्व संघाच्या संघ मालकांना आणि कर्णधारांना या ठिकाणी मी कॉलिंग करतोय. आपण ताबडतोब समावेश कक्षाच्या जवळ या. आजच्या दिवसामध्ये जे जे संघ खेळलेत आई आगडेदेवी जल फायटर दी ग्रेट चॅलेंजर स्वयंभू स्फूर्तिकला हे जे संघ खेळलेत त्या संघाच्या संघ नायकांना मी या ठिकाणी विनंती करतो की आपण समालोचक कक्षाच्या जवळ यावं. अर्थातच ऋतिक नंतर या ठिकाणी गोलंदाजी हाताळतोय तो म्हणजेच अक्षय पवार मॅन फ्रॉम वरवडे. या ठिकाणी या षटकातील दुसरा चेंडू यावेळी मात्र टायमिंग होत नाही. हलक्या हाताने या ठिकाणी चेंडू जातोय तो लेक्सरच्या दिशेने. एक धाव जरूर मिळेल. वरवड्याहून बिलॉंग करतो मित्रांनो. राईट हँडर ओव्हर द मार्क करतोय. यावेळी मात्र पंचच्या दिशेने चेंडू थोडासा टर्न होतोय. अर्थातच एक धाव या ठिकाणी सुयशच्या खात्यामध्ये जमा होते आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते 19 पर्यंत मजल. दुसरं षटक सुरू असताना पहिल्या षटकामध्ये ऋतिक टिमसेकर 7 धावा खर्च करतोय. आतापर्यंत 12 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात त्या अक्षय पवार याच्याकडून. अक्षय पवार वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक हाताळतोय. तर पवन खारवटकर आणि सुयश शिरगावकर ही जोडी मैदानामध्ये. पुन्हा एकदा पवन खारवटकर साठी या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करतोय पवार. यावेळी मात्र सुंदर फटका म्हणता येणार नाही. यावेळी टायमिंग मिस झालंय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. अर्थातच यावेळी खारवटकरला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. पहिले यश मिळतंय अक्षय पवारला तर दुसरं यश मिळतंय अर्थातच सागरपुत्र अजगोली संघाला.
अर्थातच मैदानामध्ये पोहोचलाय तो नवीन फलंदाज निकेत वरवाटकर. तर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. अर्थातच वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय तो म्हणजे ऋतिक तिमसेकर. ऋतिकसाठी ऋतिकचा या षटकातील पहिला चेंडू अक्षयसाठी. ओहो, यावेळी मात्र दांडी गुल होते. अर्थातच यावेळी सुयश शिरगावकर बॅक टू पॅवल होतोय. कमॉन डीजे. निकेत वरवाटकर यावेळी मैदानामध्ये पोहोचले, परंतु सुयश शिरगावकर यावेळी क्लीन बोल्डच्या रूपामध्ये मैदानाच्या बाहेर जातोय आणि निकेतला साथ देण्यासाठी मैदानामध्ये पोहोचतोय तो नवीन फलंदाज दिलखुश. या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय. दिलखुशाच्याकडून एक धाव तर जरूर मिळणार आहे. एका धाव दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. कॉलिंग अतिशय उत्तम होता. दोघेही आपापल्या जागेवर सेफ स्वतःला करतायत आणि या ठिकाणी दिलखुशनं आपलं खातं ओपन केलंय 2 या धावसंख्येने. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या पोहोचते 21 पर्यंत मजल. ऋतिक तिमसेकर पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेत आणि साहजिकच मनीषने पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. ऋतिक उर्फ बड्या हे त्याचं टोपण नाव. यावेळी पूर्णपणे विश्वास दाखवला आणि कर्णधाराचा विश्वास या ठिकाणी आतापर्यंत सार्थ ठरवतोय. दिलखुश पुन्हा एकदा तयार झालाय. यावेळी मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही. बाकीचं काम करतोय यष्टरक्षक. चेंडू परत केला जाईल तो गोलंदाज ऋतिक तिमसेकर कडे. डॉट चेंडू येतोय, बिंदू चेंडू येतोय. धावसंख्या मात्र रोखून धरले. धावसंख्या आहे ती म्हणजेच 3 बाद 21 अशी धावसंख्या. बाद झाले फलंदाज अभिषेक कुलकर्णी, सुयश शिरगावकर आणि पवन खारवडकर हे 3 फलंदाज बॅक टू द पॅवल होत आहेत. पंचांच्या उजव्या बाजूनं या ठिकाणी मारा केला जातोय. अर्थात राईट हँड राऊंड मारा करतोय उजव्या तणखंडात दिलखुश साठी. पुढचा चेंडू यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडू हवेतल्या हवेमध्ये विराम दिला जातोय आणि क्रिकेटमध्ये जेव्हा फलंदाजी मारलेला चेंडू हवेतल्या मी तुम्हाला सूचना करेन तेव्हा वाजवा. जेव्हा फलंदाजी मारलेला चेंडू हवेतल्या हवेमध्ये विराम केला दिला जातोय तेव्हा फलंदाजाचा प्रवास सुरू होतो पॅवलच्या दिशेने. यावेळी दिलखुश बॅक टू पॅवल होतोय. कमॉन डीजे. या ठिकाणी स्वार्थ अडुरकर ग्रुप कडून या ठिकाणी प्राइज ऑन होत आहे ते ऋतिक तिमसेकरला. या षटकामध्ये अजून एक गडी बाद केला म्हणजे ओव्हर हॅट्रिक जरी झाली तरी सुद्धा यावेळी ऋतिक तिमसेकरला तब्बल मिळणार आहे ते म्हणजेच 100 रुपये. ग्रुप ग्रामपंचायत वेळेश्वर वाडदेचे माजी उपसरपंच सन्माननीय संदीपजी गावणंग, श्रीदेव वेळेश्वर खारवी समाज, पुरस्कृत खारवी समाज प्रीमियम लीग 2023 या पर्वासाठी यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आले. तरी पण श्रीदेव वेळेश्वर खारवी समाज आपले शतशः आभार व्यक्त करत आहेत. त्याचप्रमाणे मानस बोले बोट नाकवा स्वास्तिक अडुरकर असगोली यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आले. तरी श्रीदेव वेळेश्वर खारवी समाज आपले शतशः आभार व्यक्त करत आहे. त्याचप्रमाणे स्वार्थ करण अडुरकर असगोली यांच्याकडून 500 रुपयाची देणगी आले. तरी श्रीदेव वेळेश्वर खारवी समाज आपले शतशः आभार आहे. धन्यवाद. यावेळी मात्र चेंडू जातोय तो पॉइंटच्या दिशेने. सिंगल धाव या ठिकाणी मिळणार आहे ते म्हणजेच पूजन ढोरलेकर अर्थातच नेतृत्व करतोय तो म्हणजेच दी ग्रेट चॅलेंजर कोलतेर संघाचं
तर निकेतन वरवाडकर ओढी भाटीहून बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडला. तर असगोली गावाहून बिलॉंग करणारा खेळाडू ऋतिक तिमसेकर यावेळी वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळतोय. ज्या षटकामध्ये त्याने 2 धक्के दिलेत तो ऋतिक राऊंड मारा करतोय. थोडासा स्लॉमचा चेंडू होता, अर्थात हलक्या हाताने ढकललं होतं. थोडासा पोझिशन मध्ये स्वतःला घेऊन येतोय. ड्रायव्हिंग या ठिकाणी केला होता. 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण केला आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता स्ट्राईक एंडला. अर्थातच पूजन या ठिकाणी निकेतच्या खात्यामध्ये या ठिकाणी 2 धावा जमवता येतात आणि अशा प्रकारे तिसरं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4-24 अशी धावसंख्या. जोपर्यंत चौथं षटक सुरू होतंय तोपर्यंत घेतोय एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक मध्ये घेऊन येतोय कमान डीजे मास्टर सलमान याला. गोलंदाज मध्ये बदल होतोय. गणंजय वणकर नवानगरहून बिलॉंग करणारा खेळाडू या ठिकाणी गोलीच्या मार्गावर लावला जातोय. तो सागरपुत्र असगोली संघाकडून. तर 3 षटकामध्ये 24 धाव फलकावर लावल्यात. त्या म्हणजेच नाणेफेकचा कौल हरल्यानंतर दी ग्रेट चॅलेंजर कोलत्रे संघाने पहिली षटक वैयक्तिक तर संघाचं चौथं षटक यावेळी गणंजयच्या हातामध्ये चेंडू दिलाय. या सामन्यासाठी आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहताय राजेंद्र घरत आणि प्रशांत माळी यांना. लेखपंच प्रशांत राजेंद्र घरत तर मेन पंच आहेत ते प्रशांत माळी यांच्या डाव्यातून मारा करतो. राईट हँड ओव्हर मारा करतो. यावेळी मध्ये सुंदर फटका पाहायला मिळतोय. 2 पॉइंट्स चेंडू या ठिकाणी कलेक्शन केला जातोय. 1 धाव या ठिकाणी जमा होते ती म्हणजेच पूजनच्या खात्यामध्ये आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 पर्यंत मजल. आपण पाहताय अर्थातच श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज पुरस्कृत खारवी समाज प्रीमियर लीग पर्व 4 आपण पाहताय. या वेळणेश्वर गावामध्येच एक देखणं आयोजन नियोजन या ठिकाणी पाहताय. अर्थातच पुन्हा एकदा गणेशचा पुढचा चेंडू यावेळी मात्र टायमिंग चुकलाय. चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि अशा प्रकारे 5वा धक्का दिला जातोय. तो म्हणजे ग्रेट चॅलेंजर कोलत्रे संघाला. गणंजयला पहिले यश मिळतंय तर संघाला धक्का मिळतोय 5वा. कमान डीजे. ग्रेट चॅलेंजर कोलतरे यांचे संघ मालक तसेच कर्णधार त्याचप्रमाणे आई आगडीदेवी पालशेत यांचे संघ मालक यांनी व्यासपीठावरती त्याचप्रमाणे स्वयंभू स्फूर्ती केला. आई आगडीदेवी सागरपुत्र जलपायटर या सर्व कर्णधारांनी आणि संघ मालकांनी व्यासपीठाजवळ यायचंय. धन्यवाद. पुढचा चेंडू उजव्या तर मारा करतोय. यावेळी मात्र मला वाटतं हलकीशी एज घेतली होती की न हे मात्र यावेळी तसं वाटलं. अर्थात ज्यावेळी रिॲक्शन होती ती वेस्टरची मात्र डॉट चेंडू जातोय. बिंदी चेंडू जातोय. धावसंख्या मात्र स्थिर आहे ती म्हणजेच 25 पर्यंत मजल. काय मेहनत करतोय तो म्हणजेच ऋतिक तिमसेकर. आपल्या संघासाठी विश्वास दाखवलाय तो म्हणजेच मनीष पाऊसकरने. पुन्हा एकदा गणंजय सुंदर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. या अगोदरची 2 षटक जबरदस्त हाताळली होती ती ऋतिक तिमसेकरने. ऋतिक तिमसेकरचं जगोलीचं पृथक्करण द्यायचं झालं तर 2 षटक 12 धावा आणि 3 गड्याने या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन करतोय. जबरदस्त पृथक्करण दिले ते ऋतिक तिमसेकरनं. तर आता चेंडू हाताळतोय तो म्हणजेच गणंजय वणकर. गणंजयचा या षटकात पुढचा चेंडू राईट हँड ओव्हर द मारा करतोय. यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडूला हवेतल्या हवेमध्ये विराम दिला जातोय.
प्रणित पालशेतकर काय जबरदस्त या ठिकाणी ताळमेळ राखतोय, कारण सीमारेषेवर तैनात होता. त्याला माहिती होतं की सीमारेषेच्या अतिशय किंचित म्हणजे जवळ आपल्याला स्थिरावतोय. पाय बरोबर सीमारेषेच्या जवळ ठेवले होते, स्पर्श होणार याची काळजी घेतली होती. चेंडूवर नजर ठेवलं होतं, हाताचा बॅलन्स या ठिकाणी राखला होता, बॉडीचा बॅलन्स राखला होता. आणि यावेळी एक सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय, तो म्हणजेच अविनाश पटेकरला या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन करतोय गणंजय वणकर. 6वा धक्का दिला जातोय. धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. सुंदर चेंडू म्हणता येणार नाही. यावेळी पंच हात आपले दोन्ही समांतर करतात. खराब चेंडू, अतिरिक्त चेंडू मिळतो, अतिरिक्त धाव मिळते. थोडस ऑप्शनच्या बाहेर जातोय, अतिरिक्त टर्न मिळतोय, तो म्हणजेच गणंजयला. एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 पर्यंत बदल. जवळजवळ 10 ते 12 पावलांची धाव होती. पंचांच्या डाव्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय फलंदाज, अर्थातच विक्रांत ढोरलेकर साठी. विक्रांत ढोरलेकर उजव्या हाताने खेळतोय. पुढचा चेंडू यावेळी सुंदर उटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स चेंडू या ठिकाणी कलेक्शन केला जातोय. एकच धावा इकडे मिळणार आहे ती म्हणजेच विक्रांत ढोरलेकरला. आणि या एकेरी धावसंख्येने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 पर्यंत मजल. गणंजयचं षटक या ठिकाणी समाप्त होतंय. जेव्हा तिसरं षटक समाप्त झालं होतं त्यावेळी धावसंख्या होती 24. चौथं षटक समाप्त होतंय त्यावेळी धावसंख्या पोहोचते 27. आणि म्हणूनच गणंजय वणकर याचं गोलचं पृथक्करण 1 षटक 3 धावा 2 गड्यांना बॅक टू द पॅव्हलियन करतोय. गणंजयसाठी एकदा जोरदार टाळी वाजवू मित्रांनो. 1 षटक 3 धावा आणि 2 गड्यांना बॅक टू द पॅव्हलियन करतोय. जबरदस्त पृथक्करण देतोय गणंजय वणकर. कम ऑन डीजे. स्वतः संघ नायक मनीष पावसकर यावेळी गोलच्या मार्गावर येतोय. पहिला चेंडू असेल. एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय. 1 बाउन्स चेंडू जातो सीमारेषा बाहेर. खणखणीत दणदणीत चौकार. वा भाई वा. थँक्यू. आपल्या गावाच्या संघासाठी यावेळी जबरदस्त फलंदाजी करतो विक्रांत डोरलेकर, पॅन फ्रॉम कोलथरे. तर मनीष अजगुली संघासाठी पाहूया. पुन्हा एकदा उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी निश्चितपणे फसवलंय. स्लॉम्पचा चेंडू होता. यावेळी आव्हान पेलू शकला नाही ढोरलेकर. एक दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि अशा प्रकारे पूजन ढोरलेकर बॅक टू द पॅव्हलियन होतोय. कमान डीजे. प्लेसमेंट अतिशय उत्तम होती. टॅलेंट या ठिकाणी दाखवतोय. त्या ठिकाणी कोणताही खेळाडू पेट्रोलियम करत नव्हता. गॅप मध्ये या ठिकाणी खेळले जात आहे. 2 धावा या ठिकाणी जमा करतोय तो म्हणजेच अभिनव वणकर. आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33 पर्यंत मजल.
33 अशी धावसंख्या. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू. यावेळी पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा होता, मात्र थोडासा गतीमध्ये परिवर्तन केलेला चेंडू यावेळी समजू शकला नाही तो म्हणजे अभिनव वणकर. अभिनव यावेळी बॅक टू पॅल होतोय 8व्या गडाच्या रूपामध्ये. धावसंख्या पोहोचते 8 बाद 33 अशी धावसंख्या. कमान डीजे. सुरू असताना या ठिकाणी धावसंख्या 33 वर रोखून धरली. त्याचं कारण असं आहे की ऋत्विकने जवळचं पृथक्करण दिलं. 2 षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या, 3 गड्यांना बॅक टू द पॅव्हलिन केलं. अक्षय पवारवर थोडासा आक्रमण झालं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्यानंतर गणंजय वणकरने काय गोलंदाजी केली. 1 षटक 3 धावा, 2 गड्यांना बॅक टू द पॅव्हलिन करतोय. तर या ठिकाणी मनीष पाऊसकर सुद्धा जबरदस्त आतापर्यंत पृथक्करण देतोय. 6 धावा खर्च करून 2 गड्यांना या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलिन करतोय. यावेळी तिसरा गडी बॅक टू द पॅल होतोय. मनीषला मिळतंय तिसरं यश. मनीषसाठी एकदा जोरदार टाकू दे. अजगुल ला प्राइज ऑन झालंय. षटकार मारल्यास 200 रुपयाचं प्राइज ऑन केलंय नितेश साठी. मित्रांनो, नितेश अजगोलीवासी आहे, परंतु मनीष सुद्धा सौरभला 500 रुपये, सौरभ कडून सुद्धा 500 रुपयाचं प्राइज येत आहे षटकाराचं. अर्थातच यावेळी 5वं षटक समाप्त होते आणि 5व्या षटकांत धावसंख्या पोहोचली ती म्हणजेच 35 पर्यंत मजल. या षटकामध्ये 8 धावा खर्च करून 3 गड्यांना या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलिन केलं ते म्हणजे मनीष पावसकरने. दरम्यान या ठिकाणी एक चांगली बातमी आमच्यापर्यंत येते. या गावचे माजी उपसरपंच सन्माननीय आदरणीय संदीपजी गवणन यांचा आज वाढदिवस आहेत, बर्थडे बॉय आहेत आणि साहजिकच या खारवी समाजातर्फे वेळेश्वर गावातर्फेच या ठिकाणी त्यांना मी लाख लाख शुभेच्छा देतोय संदीपजी गावणन यांना. यावेळी मात्र गडी मैदानाच्या बाहेर जातोय. 10वा गडी या ठिकाणी बॅक टू पॅव्हलिन होतोय. त्यासाठी 36 धावांचं उद्दिष्ट. सर्व गडी बाद 35 ही धावसंख्या. या ठिकाणी या मंडळाला अर्थातच खारवी समाज आयोजित या स्पर्धेला अनेकांनी आपले ज्या पद्धतीने मदत करता येईल, मदतीचे हात जोडता येईल यासाठी या ठिकाणी हात जोडले गेलेत मित्रांनो. त्यामध्ये आवर्जून नाव घेईन साईराज विकास दाभोळकर पालशेत यांच्याकडून 1000 रुपये, त्याचप्रमाणे मधुरा फोटो स्टुडिओ सारंग गुरुजी कातळे नवानगर यांच्याकडून 500 रुपये. या दोन्ही देणगीदारांना आमच्या मंडळाच्या वतीने मी खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतोय. धन्यवाद.
चे संघ मालकांनी व्यासपीठावरती यायचंय. आई आगडी देवी पालशेत जरा सहकार्य करायचंय. धन्यवाद. मी विनंती करेन हॅलो मी विनंती करतो की सन्माननीय किरणजी कटनाक त्याचप्रमाणे सचिन जी जाकर यांनी व्यासपीठावरती यायचंय. आई आगडी देवी पालशेत यांचे संघ मालक यांना आपण शाल श्रीफळ तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. सन्माननीय आई आगडी देवी पालशेत यांचे संघ मालक यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो की आमच्या या आयोजक सन्माननीय किरणजी कटनाक हा सन्मान संपूर्ण खारवी समाजाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये भाग घेतलेले आपले संघ मालक यांचा हा सन्मान आहे. आणि तो सन्मान श्रीदेव वेळणेश्वर खारवी समाज यांच्या वतीने हा करण्यात आहे आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन आकर्षक असा सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतो. त्याचप्रमाणे दी ग्रेट चॅलेंजर कोलतरे यांनी देखील यस धन्यवाद. तो इस बीच मैदान के अंदर ये मैच चल रहा है. छोटा सा टारगेट है 36 बॉल में 36 रनों की जरूरत चाहिए, लेकिन ऐसे हालात में मिड ऑफ के ऊपर से ये शानदार बाउंड्री आई और इस 4 की बदौलत खुद का खाता और टीम का खाता ओपन हो चुका है. जो बल्लेबाज टाई के ऊपर खेल रहे प्रणीत, जिन्होंने पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी, वही बल्लेबाज है. और उन्हें साथ देने के लिए नॉन स्ट्राइक पे रोनित तांडे, यानी रोनित ने बल्लेबाजी बहुत ही धाकड़ की थी. बिल्कुल. तो खारवी समाज प्रीमियर लीग हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम है. सौर्थ अडुलकर इनकी तरफ से ऐसी ये गेंद डालेगा तो हमारा 100% खाएगा, क्योंकि शॉर्ट डिलीवरी होती है तो बल्लेबाज के पास टाइम होता है. लेकिन अभी देखो पत्थर ने आपको मदद की, अन्यथा ये 100 रन में चाहता था, लेकिन ये 2 रन इकट्ठा किया. तो इस बार देखा जाए 3 रन दौड़ के पूरा कर दिया और 3 रनों के बदले स्कोर 7 के घर में जा चुका है. अभी अभी अपने इस मैच का पहले पूर्वार्ध के लिए जो अंक को देखा हाल बताया हमारे सर यहाँ मौजूद है. सावंत सर, इनकी जुबानी आप सभी ने सुनी मराठी में. आज का पहला दिन खारवी समाज प्रीमियर लीग 2023 का ये आयोजन नियोजन काफी जबरदस्त तगड़ा है. लेकिन इस हालात में जब 36 गेंदों में 36 रनों की जरूरत, छोटा सा टारगेट है. 1983 के विश्व कप में भारत बना वेस्ट इंडीज के मुकाबला हुआ था, तब ऐसा लग रहा था कि वेस्ट इंडीज ही जीतने वाली थी, लेकिन गेंदबाजी चली और उसके बाद देखा जाए वेस्ट इंडीज को परास्त कर दिया और पहला विश्व कप हिंदुस्तान में लावा. खिलाड़ी आउट. डीजे देखा जाए बल्लेबाज यहाँ आउट हो चुके हैं. प्रणीत 7 रन बना के वापस आ चुके हैं. हमने जिक्र तो उस बात का कि रोनित आउट हो चुके हैं. आपके रोनित मैदान से बाहर चले गए और इस बीच 1 डाउन बैट्समैन मैदान के अंदर आ रहे हैं. मनीष मैदान के अंदर. गेंदबाजी चलना चाहिए. वेस्ट इंडीज को भी लग रहा था 1983 का विश्व कप हम तीसरा वर्ल्ड कप लेके जाने वाले थे, लेकिन हिंदुस्तान की गेंदबाजी चली और गेंदबाजी के तौर के ऊपर आप सभी ने देखा होगा मदन लाल जी की गेंदबाजी, बलवंत संधू, उसके बाद रॉजर बिन्नी, कपिल देव की गेंदबाजी चली और उसी तौर के ऊपर हिंदुस्तान ने वो विश्व कप जीता था. लेकिन इस बार ये गेंदबाजी चल सकती है तो इस बार द ग्रेट चैलेंजर टीम भी जीत सकती है. अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है. क्रिकेट जेंटलमैन्स गेम है और क्रिकेट बेहद रोमांचक खेल है. जब तक आखिरी बॉल फेंकी नहीं जाती तब तक क्रिकेट में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती.
पूजन को इस बार सफलता मिली, खुद के लिए पहला मैंडेटरी पावर प्ले। इस पहले पावर प्ले के लिए 2 खिलाड़ी गज के बाहर है, दूसरे पावर प्ले के लिए 3 खिलाड़ी बाहर होंगे। और विकेट से लेकिन दिशाहीन भट्ट की गेंद लेग स्टंप के बाहर जाते हुए अंपायर राजेंद्र गरज जी, मैनपाम नई मुंबई नवीन सेवा उरन तालुका से बिलोंग करते उन्होंने वाइड घोषित किया। नॉस्ट करेन पे आने के स्क्वायर लेग अंपायर प्रशांत जी माली साहब, ये क्रिकेट के काफी लोकप्रिय खिलाड़ी आज इस बार आप देख सकते हैं रत्नागिरी जिले में अपना परफॉर्मेंस दिखा रहे हैं। एक बार फिर से दिशाहीन भट्ट की गेंद। कहते हैं ना क्रिकेट में अपने पास गति है लेकिन दिशा नहीं तो आपकी 101% दशा है। क्रिकेट के स्क्रू क्षेत्र का गेंदबाज के पास डिसिप्लिन बहुत ही इंपॉर्टेंट बात है, अचूक टप्पा होना चाहिए। अगर वो हो सकता है तो बेहतरीन। माइकल होल्डिंग क्या कही, जिंदगी भर उन्होंने गेंदबाजी की लेकिन कभी भी वाइड बॉल नहीं फेंकी। और ऑनसाइड का फ्लिक किया है। इस बार देखा जाए लेग स्टंप के ऊपर ये गेंद जरूर थी लेकिन शॉर्ट मिड विकेट के ऊपर गेंद को फील्ड किया दायरे के बाहर जाकर। एक सिंगल मिलेगा बल्लेबाज या मनीष को और एक सिंगल के साथ उन्होंने खुद का खाता ओपन कर दिया। और यहां देखा जाए तो सागर पुत्र टीम का स्कोर पहुंच चुका है दुहेरी आंकड़ा बोर्ड के ऊपर 10। 26 रनों की जरूरत है। आगे निकले बेहतरीन तरीके से शॉट खेला है, कवर और पॉइंट के बीच से खेला हुआ शॉट सीमा रेखा के नजदीक गेंद चली गई। दर्शकों के पास 4 रन। रहा है और तुम बजा रहे, कुछ हो सकता है तो। और बिल्कुल इस बार पीछे जाकर गेंद को धीरे से इस बार स्टीयर किया है और गेंद चली गई एक बार से। खराब क्षेत्ररक्षण, ये देखिए क्या हो रहा है भाई साहब, संभाल के क्या कर दिया तूने। अरे रामायण में सीता ने ऐसे लक्ष्मण ने जब पार के रावण लेके भगा गया और घाटा हो गया स्कोर 18 के घर में। और इसी के साथ लगभग देखा जाए ये पहला ओवर खत्म हो चुका है। पहला ही ओवर महंगा साबित हुआ है। इस ओवर में 18 रन बन चुके हैं 1 विकेट के नुकसान पे। शॉर्ट थर्डमैन खिलाड़ी ने डीप थर्डमैन क्षेत्र में जाकर प्रयास किया था लेकिन इस बार आप देख सकते रिप्ले में भी देख सकते हमारे स्टार यस प्रणीत नाटेकर जी हमारे, वो उसने अपनी कला दिखा रहे। कैमरामैन हमारे है शाम को मिलेंगे लेकिन बहुत ही बढ़िया तरीके से यस हर एक छक्के के लिए 100 रुपए का इनाम है और हैट्रिक के लिए 500 रुपए का इनाम। यह है इस बार देखा जाए कलाकार को जब ताली और थोड़ा सा इनाम लग जाता है तो उसका हौसला बढ़ जाएगा। क्या कहे सावन सर, इस बार देखा मैच तो रंगत चल रही लेकिन पहले ओवर में इस बार देखा 18 रन आ चुके तो गेंदबाज के हौसले थोडे से लस्त पस्त हो चुके। नक्कीच सर, विजयासाठी 36 धावांचं आव्हान आणि त्यापैकी निम्मा पल्ला हा पहिल्या षटकामध्ये पार केल्यानंतर कॉन्फिडन्स निश्चितपणे वाढलाय। ज्यावेळी गुणतालिकेमध्ये जर आपण विचार केला तर सागरपुत्र संघाने एक पहिला सामना जिंकलाय, दी ग्रेट चॅलेंजर संघाने पहिला सामना गमावलाय। जे हा सामना कंपल्सरी जिंकावा लागला असता परंतु कमी आव्हान ठेवलंय। पण सर आपण सांगितल्याप्रमाणे ज्यावेळी कमी धावसंख्येचे सामने असतात ते काही वेळा हाय अलर्ट मध्ये जातात। हा सामना होऊ शकतो परंतु इथून तसं तर वाटत नाही कारण पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्यात। दुसरे षटक यावेळी सुरू होत आहे, यावेळी एक सुंदर प्रहार पाहायला मिळतोय। गोइंग गोइंग गॉन, चेंडू सीमारेषेवर यावेळी झेल सोडला जातोय, चेंडू जातो सीमा पार, खणखणीत दणदणीत चौकार। गुहागर तालुक्यामधील सलामीच्या टॉप ऑर्डर मधला हा फलंदाज गणला जातोय। अनेक मैदानावर सागरपुत्र अजगुल संघाकडून खेळताना जबरदस्त कमी चेंडूमध्ये अधिक धावांचं पृथक्करण दिलंय, तोच मनीष पावसकरसाठी। यावेळी मात्र गोइंग गोइंग गॉन, चेंडू जातो सीमापार 6 धावांसाठी। वाह भाई वाह मनीष पावसकर। जे किती यावेळी पृथक्करण सांगू शकतो मनीष पावसकरचं। धावसंख्या पोहोचली 28, अर्थात मनीषने फ्रेंड सर्कल खालच्या पायच्या मैदानावर जबरदस्त यावेळी खेळी केली होती, त्यापेक्षाही
50 धावा म्हणजे आपलं अर्धशतक लावलं तर त्यानंतर रानवी या ठिकाणी झाल्या स्पर्धेमध्ये, त्यानंतर जामसूद पिंपर या ठिकाणी झाल्या स्पर्धेमध्ये काय खेळी केली होती या मनीष पाऊसकरने. तोच मनीष पाऊसकर पुन्हा एकदा गोईंग गोईंग गॉन चेंडू आहे सीमारेषेच्या आतमध्ये. अर्थातच यावेळी मात्र मनीषला बॅक टू पाहून हवं लागतंय. थोडस टाइमिंग मध्ये मिस केलं होतं. तो गोलंदाज निकेत यावेळी गोलंदाज निकेतने थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. या अगोदरचा चेंडू जर आपण पाहिला तर जवळजवळ 100 ते 110च्या स्पीडचा चेंडू आहे. मात्र यावेळी थोडस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. 80 ते 85 प्रति किलोमीटरचा चेंडू म्हणजे या गतीला हे व्हेरिएशनला उलटू शकला नाही तो म्हणजे मनीष पाऊसकर. आणि मनीष पाऊसकर बॅक टू द पॅव्हलियन होतोय. धावसंख्या अर्थातच 1 बाद 28 अशी धावसंख्या. एका षटकामध्ये 100 रुपयाचं पारितोषिक निश्चितपणे पटकावलंय. ते म्हणजेच गोलंदाज फलंदाज मनीष पाऊसकरने. धावसंख्या आहे ती 28. विजयासाठी अजूनही फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 2 खणखणीत दणदणीत चौकार किंवा 1 षटकार आणि 2 धावा घ्याव्या लागतील ते विजयासाठी. दुसरं षटक सुरू असताना आता मात्र मैदानामध्ये कोण पोहोचलाय. अर्थातच जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स सागरपुत्र अजगुलसाठी देतो मित्रांनो. विश्वास दाखवला गेलाय तो यावेळी ऋत्विक तिमसेकर वर. प्रणित पाऊसकर बाद झाल्यानंतर ऋत्विकला या ठिकाणी मैदानामध्ये आणलं जात आहे. जो शेवटच्या किंवा मध्य फळीला येऊन आक्रमक फटकेबाजी करू शकतो. अनेक मैदानावर कमी चेंडूमध्ये अधिक धावाचं पृथक्करण याने सुद्धा दिलंय. पुन्हा एकदा निकेत याचा या षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताने मारा करतोय. यावेळी मात्र ब्लॉक हॉकचा वापर केला होता. चेंडू आधारतोय पायावर. हो 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 यावेळी मात्र मला वाटतं बरोबर मिडल आणि ऑफ यांच्या बरोबर मध्ये पकडला जातोय तो ऋत्विक तिमसेकर. एक चांगला निर्णय येतोय पंचांच्या माध्यमातून. अर्थातच मेन पंच आपण पाहिलात, स्ट्राईक पंच पाहिलात ते म्हणजेच प्रशांत माळी अतिशय दक्ष आहेत, पूर्णपणे लक्ष आहेत आणि निर्णय सुद्धा निपक्षपातीने या ठिकाणी येतोय तो म्हणजेच माळी यांचा. आणि त्यांच्या सोबत आहेत ते म्हणजेच संदीपजी पाटील, माफ करा राजेंद्रजी घरत. आता मात्र मैदानामध्ये जातोय अक्षय पवार. हा सुद्धा एक जबरदस्त ऑलराऊंड म्हणून ओळखला जातोय. खास करून फलंदाजी अतिशय उत्तम करतोय अक्षय पवार. गोलंदाजीची धार सुद्धा अतिशय उत्तम आहे. पहिल्या षटकात दुसऱ्या षटक हाताळलं होतं ज्या अक्षयने 12 धावा खर्च केल्या होत्या. त्या अक्षयला या ठिकाणी ऑलराऊंडर परफॉर्मन्स करायचा आहे आणि म्हणूनच मनीष पाऊसकरने अक्षय पवारला मैदानामध्ये पाठवलंय. तर काय गोलंदाजी करतोय, कमबॅक करून दिले ते निकेत याने. पुन्हा एकदा निकेत याचा या षटकात पुढचा चेंडू. यावेळी मात्र पंचायशने या डायरेक्ट हिट. अर्थातच यष्टक अतिशय तुष्ट सुयश शिरगावकर. स्वयंभू स्फूर्ती कला वेणेश्वर भाटीचा हा खेळाडू मित्रांनो स्वतःच्या संघामध्ये सुद्धा यष्टरक्षण करत असतो. याही संघामध्ये यष्टरक्षण करतोय. कमांड डीजे. थोडस अडचणीमध्ये आणू शकेल पण क्रिकेटमध्ये जर पेक्षा या ठिकाणी फक्त आणि फक्त 8 धावा आवश्यक असताना 2 गडी महत्त्वपूर्ण गडी बॅक टू द पॅव्हलियन केले ते म्हणजेच निकेतने. तोच निकेत पुन्हा एकदा या षटकात पुढचा चेंडू पंचांच्या डावीतून मारा करतोय. 10 ते 12 पावलाची धावगती. सूरज याला सिंगल धाव्या ठिकाणी जमा करतोय. 1 धावा या ठिकाणी जमा होईल कारण या ठिकाणी कदाचित मनीष पाऊसकरने मैदानात जाण्या अगोदर काही ज्या टिप्स दिल्या असतील की इथून आपल्याला मोठे फटके खेळायचे नाही, सिंगल धावा घ्यायचे, आपल्याला विजय महत्वाचा आहे, गुणतालिकेमध्ये आपल्याला 4 गुणासह आघाडीवर जायचं आहे, अशा प्रकारे कानमंत्र दिला असेल आणि म्हणून सिंगल धावाने या ठिकाणी दुसरं षटक समाप्त होत आहे आणि दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या पोहोचते 29 पर्यंत मजल. निकेतनने या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 11 धावा या ठिकाणी खर्च केल्यात पण 2 महत्त्वपूर्ण गडी बॅक टू द पॅव्हलियन करतोय तो निकेत. पाहूया तिसरं षटक यावेळी कुणाच्या हातामध्ये दिलं जात आहे. 3 गडी या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन करतोय सुयश शिरगावकर जो ऑलराऊंडर परफॉर्मन्स देण्यामध्ये माहिर असलेला खेळाडू. सुयश शिरगावकरला या ठिकाणी गोलीच्या मार्गावर लावलं जात आहे तिसऱ्या षटकासाठी आणि तिसऱ्या षटकासाठी माझ्या सोबत जोडले जात आहेत ते अमितजी.
हाँ बिल्कुल, धन्यवाद सवन सर। इस बार देखा जाए मैच में वैसी औपचारिकता रह भी सकती है, लेकिन अगर खिलाड़ी फटाफट आउट कर सकते हैं, यकीनन गेंदबाजी चल सकती है तो दिक्कत पैदा हो सकती है। और क्रिकेट में किंतु और परंतु की भाषा नहीं चलती है, लेकिन जहां आप 24 गेंदे और जीतने के लिए 7 रनों की जरूरत है, एक छक्का लगा दिया तो मैच का जीत का कब्जा जो है वो आ जाएगा पास सागर पुत्र के पास। इस बार बैट वाला, इस बार देखा जाए आराम के साथ कॉर्ड एंड बॉल किया और ये लड्डू कैच लिया और बल्लेबाज वापस जा रहे हैं विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में। क्रिकेट के कुरुक्षेत्र के ऊपर कुछ भी हो सकता है। 5वां विकेट मैदान से जा चुका है, थोड़ी सी परिस्थिति डाउन हो चुकी है। क्रिकेट का जो खेल है ना, वो बुद्धि और कौशल्य का खेल है। मैंने शुरू में कह दिया कि गेंदबाजी चल सकती है तो दिक्कत पैदा से, लेकिन पहला ओवर जहां महंगा साबित तो उसमें 18 है, दूसरे ओवर में 11 है। अगर वहां थोड़े रन कम हो जाते तो और मजा आ जाता, लेकिन इस बार 5वां तो विकेट बाहर जा चुका, 29 लॉस ऑफ 5। नक्कीच सर, या ठिकाणी थोडंसं कमबॅक केलं आपण जसं म्हटल्या पद्धतीने 18 धावा खर्च केल्यानंतर 11 धावा दुसऱ्या षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये जर थोड्या कमी धावा आल्या असत्या तर निश्चितपणे या ठिकाणी अडचणमध्ये आला असतं सागरपुत्र असगोली। बिल्कुल, ये मैंने शुरू में कह दिया कि गेंदबाजी थोड़ी चलनी चाहिए, लेकिन पहले ओवर में जब हमला ही मजबूती का हुआ, अभी जो प्रेशर आ चुका है, इस बार विकेट तो 5 जा चुकी है, नए बल्लेबाज आ चुके हैं सूरज। ओ ये देखिए, ये गेंद खराब साबित हो गई है। अच्छी गेंदबाजी चल रही थी, लेकिन ये गेंद खराब जाने के बाद स्कोर 30 के घर में आप जीतने के लिए 6 रनों की जरूरत है। आने वाले मेरे हिसाब से लगभग देखा जाए यस, और एक बार फिर से यहाँ थोड़ी सी स्लोवर आई और उसके बाद बल्लेबाज को लगा कि गेंद ऑफ स्टंप के बाहर है। इसका मतलब वो ऑफ स्टंप की लाइन जो आंकी हुई है उससे बाहर नहीं, से अंपायर वाइड दे सकते। अच्छी गेंद साबित हो चुकी है इस बार देखा जाए सुयश की। और ये देखिए पूरी तरह से फंसा दिया है, बल्लेबाज अंपायर से वाइड मांग रहे हैं, लेकिन इस बार कहते हैं कई गेंदों को देखना भी चाहिए, कई गेंद को आपको खेलना चाहिए। अगर ये ऑफसाइड के ऊपर जब गेंद हो जाती है ऑफ स्टंप के ऊपर, अब भी ऑफसाइड के ऊपर खेलना चाहिए, और इस गेंद को खींचकर ऑन साइड के ऊपर लेना बहुत थोड़ा सा कठिन हो जाता है। और ये गेंद खराब है क्योंकि ये ज्यादा ही बाहर चली गई है। 2 गेंदें सही डाली, 2 गेंदें वाइड डाली, इसका मतलब गेंदबाजी में नियंत्रण भरी गेंदबाजी नहीं चल रही है। स्कोर इस बार देखा जाए आगे बढ़ चुका है 31-31, 5 रन चाहिए। बोल्ट डंडा अस्त व्यस्त हो चुका है, यह काबिलियत थी द ग्रेट चैलेंजर टीम के पास, लेकिन इस बार 6वां विकेट मैदान से बाहर, परिस्थिति डाउन। मैंने शुरू में कह दिया था ना कि मुझे एक बात आंसर याद है, जब मैं कम से कम 8वीं 9वीं कक्षा में पढ़ रहा था, 1996 का वर्ल्ड कप मैंने बीपीएल के टीवी के ऊपर देखा था। केनिया पहली मैच खेल रही थी और वेस्ट इंडीज को केनिया आदर्श मान रही थी। मॉरिस ओडुम्बे जो वेस्ट इंडीज के कप्तान थे, उन्होंने इंग्लैंड के दौरे के ऊपर वेस्ट इंडीज के ब्रायन लारा साहब जी को कह दिया था कि एक मुझे आपके साथ ऑटोग्राफ चाहिए, तो ब्रायन लारा साहब जी ने कह दिया था कि मेरे पास टाइम नहीं है। और वेस्ट इंडीज में केनिया पहली मैच जब खेल रही थी विश्व कप में, और 166 रन पे ऑल आउट करने के बाद 96 रनों पे वेस्ट इंडीज को ऑल आउट कर दिया और पूरी तरह से उन्होंने जश्न मना दिया। और उसके बाद ड्रेसिंग रूम में जाकर ब्रायन लारा साहब जी को उन्होंने कह दिया था, ब्रायन लारा साहब हमारे पास अब टाइम है, आप ऑटोग्राफ ले सकते हैं। ये करिश्मा अगर शुरू से हो सकता था तो बड़ा मजा आता। अभी भी 2 विकेट जा सकते तो प्रेशर और बढ़ सकता है, सागर पुत्र टीम थोड़ी संकट में आ सकती है। लेकिन नए बल्लेबाज आ चुके हैं, धनंजय। नहीं, तुम 3 गेंदें अच्छी डाल रहे, 3 गेंदें खराब डाल रहे, इसका मतलब क्या है? इसका मतलब अपनी जो वेरिएशन है, अपनी गति डालने की जो कलात्मक कला है वो खराब है। अब तो स्कोर जा चुका है 32 के घर में। और इस बार ये देखिए मीडियम थोड़ी सी फास्ट गेंद फेंकी है। ऐसे भारत के आर अश्विन के पास ये कलात्मक कला है गेंदबाजी करने की, अपने पास वेरिएशन इज इंपॉर्टेंट बात है और वैरायटी गेंदबाज की ताकत है। 4 रनों की जरूरत जीतने के लिए सागर पुत्र टीम को। और इस बार यह ओवर की समाप्ति हो चुकी है, अब तो 3 ओवर खत्म हो चुके हैं, 32 रन बन चुके हैं और जीतने के लिए 18 बॉल में 4 रनों की जरूरत है। मैच तो मेरे हिसाब से सागर पुत्र के कब्जे में है, लेकिन उनके जबड़े से अगर आपको छीनना चाहिए, 6 तो विकेट जा चुके। अगर इस बार देखा जाए या 4 रन चाहिए,
चारों विकेट निकाल सकते हैं तो समझ जाइए द ग्रेट चैलेंजर टीम जीत सकती है। लेकिन चलते माइक वन के बॉल सावंत साहब की जुबानी बहुत ही बढ़िया गेंदबाजी। थँक्यू सर। 18 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज। जसं आपण म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी उर्वरित जे फलंदाज आहेत त्यांना या ठिकाणी बॅक टू पॅव्हलिन करावा लागेल, डॉट चेंडू घ्यावे लागेल, बिंदी चेंडू घ्यावे लागतील। असा जर करिश्मा या ठिकाणी करू शकला दी ग्रेट चॅलेंजर तरच या सामन्यामध्ये वापस येऊ शकेल। परंतु या ठिकाणी खरं पाहिलं तर विजयाचा वास यायला लागलाय, तो म्हणजे सागरपुत्र अजगोली संघाला। लक्ष्मी दारात येऊन उभ्या आहे, फक्त तिला वेलकम करायचं आहे विजयी लक्ष्मी। पाहूया चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलाय। नितेश या ठिकाणी यावेळी मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता। सुदैव म्हणायला लागेल की यावेळी फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतो, 1 धाव या ठिकाणी जमा होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 33 पर्यंत बदललं। खरं वाटलं होतं की ज्यावेळी पहिल्या षटकामध्ये 18 धावा घेतली तर फार दुसरं किंवा तिसरं षटक मध्ये हा सामना संपेल आणि 3 षटक बॅलन्स ठेवण्यानंतर जो रनरेट आहे हा पूर्णपणे या ठिकाणी आवाक्यामध्ये येईल की चांगला रनरेटने जिंकेल असं वाटत असतं। परंतु या ठिकाणी 4थ्या षटक खेळावं लागतंय। अर्थातच खराब चेंडू, अतिरिक्त चेंडू मिळतो, अतिरिक्त धाव मिळते, एकेरी धावसंख्या संघाची धावसंख्या बदलते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 34 पर्यंत बदल। जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावांची गरज आहे। पाहूया या षटकात पुढचा चेंडू पुन्हा एकदा। यावेळी निश्चितपणे या चेंडूवर 2 धावा मिळतील असं वाटतं। यस, यावेळी मात्र 2 धावा मिळत आहेत आणि अशा प्रकारे या शेवटच्या सामन्यामध्ये सागरपुत्र अजगोली संघ हा विजयी होतोय, तर दी ग्रेट चॅलेंजर संघ हा या ठिकाणी पराभूत होतोय। जर आजच्या दिवसाचा विचार केला तर प्रत्येक संघाचा म्हणजे 4 संघाचा प्रत्येकी 2-2 सामने या ठिकाणी खेळणे त्यांना भाग होते आणि या 2-2 सामन्यामध्ये जर आपण विजयाचा तख्ता या ठिकाणी जर सांगायचं झाला तर स्वयंभू स्फूर्तिकला वेळेश्वर भाटी संघ आजच्या दिवसातील दोन्ही सामने हे जिंकलाय। त्यानंतर त्यांच्या बरोबरीमध्ये आहेत तो म्हणजेच सागरपुत्र अजगोली संघ हा सुद्धा दोन्ही सामने गमावलाय, तर दोन्ही सामने जिंकलाय। तर या ठिकाणी आई आगडेदेवी संघ हा 1 सामना या ठिकाणी जिंकलाय, तर दी ग्रेट चॅलेंजर संघ आणि एक जल फायटरचा जर विचार केला तर जल फायटर संघ सुद्धा दोन्ही सामने आणि दी ग्रेट चॅलेंजर संघ हा सुद्धा दोन्ही सामने या ठिकाणी गमावला। अशा प्रकारे आजचा गुणतालिका या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे माहिती आहे मित्रांनो। तर उद्याच्या दिवसामध्ये याच संघांचे उर्वरित 2-2 सामने म्हणजे 2-2 फेरी या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। उद्याच्या पहिल्या दिवसाचा जर सामना आपण पाहिला तर आई आगडीदेवी विरुद्ध स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटी या 2 संघामध्ये होणार आहे आणि त्यामुळे या दोन्ही संघाच्या संघ मालकांना, संघ व्यवस्थापकांना आणि कर्णधारांना या ठिकाणी विनंती करतोय की बरोबर 10:30च्या अगोदर म्हणजे 15 मिनिटं अगोदर या ठिकाणी आपण तयारीमध्ये राहायचंय। आपली प्लेइंग 11 टीम अर्थातच या ठिकाणी आपण आणून द्यायची आहे आणि पहिल्या सामन्यासाठी आपण 10:30 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जाणार हे निश्चित आहे आणि म्हणूनच आई आगडेदेवी आणि स्वयंभू स्फूर्तिकला वेणेश्वर भाटीच्या दोन्ही संघ नायकांना या ठिकाणी विनंती करतोय की आपण बरोबर या ठिकाणी टायमिंग मध्ये पोहोचायचंय। आजच्या